हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला दोन सेलच्या ऑर्गॅनेलचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामधला एक आहे रायबोझोम्स आणि दुसरा सेलचा ऑर्गॅनेल आहे सायटोस्केलेटन. तशा या दोन सेलच्या ऑर्गॅनेलचा आपण आज स्टडी करू. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण प्लास्टिड या सेलच्या ऑर्गॅनेलचा स्टडी केला होता. प्लास्टिडबद्दलची आपण सगळी डिटेलमध्ये माहिती बघितली होती आणि हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही बघितले नसेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहेच. प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. तर आता या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये असे हे आपल्याला दोन इम्पॉर्टंट सेलचे ऑर्गॅनेल स्टडी करायचे आहेत. त्यातला फर्स्ट ऑर्गॅनेल जो आहे रायबोझोम, त्याचा आपण स्टडी करू. रायबोझोम जे आहे हे याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, रायबोझोमचं फंक्शन कशा टाईपचं आहे, हे सगळं काही आपण स्टेप बाय स्टेप करून समजून घेऊ. काही पॉईंटच्या मदतीनं समजून घेऊ. जसे की आपण मी इथे पॉईंट नोट केलेले आहेत, त्या पॉईंटच्या मदतीने हे सगळं काही आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर या सगळ्या याचा मी जे काही नोट डाऊन केलेलं आहे, तुम्हाला जर हे सगळं तर बुकमध्ये आहेच बाळांनो, सगळं काही बुकमध्ये आहेच, टेक्स्टबुकमध्ये आहे आपल्या. पण जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडासा साईडला होऊन जातो. तर बघा, जे रायबोझोम्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे आपल्या सेलमधलं. खूप इम्पॉर्टंट फंक्शन ते परफॉर्म करतात. ते काय काय फंक्शन आहे त्यांचं ते सगळं काही आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी बघा, हे जे रायबोझोम्स आहेत या रायबोझोम्सला पॅलेट पार्टिकल्स म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. याचा अल्टरनेट नेम काय आहे? अल्टरनेट नेम आहे पॅलेट पार्टिकल्स. कारण जॉर्ज पॅलेट नावाच्या सायंटिस्टने याची डिस्कवरी केली होती. या रायबोझोम्सला शोधून काढलं होतं, म्हणून त्या सायंटिस्टच्या नावाने सुद्धा या रायबोझोमला ओळखल्या जाते. ठीक आहे. तर काय नाव आहे याचं दुसरं? पॅलेट पार्टिकल. पॅलेट हे सायंटिस्टचं नाव आहे, जॉर्ज पॅलेट. तर याच्याबद्दल पण तुम्हाला पुढे मी सांगतोच. त्याचबरोबर रायबोझोम्सला आपण प्रोटीन फॅक्टरीज ऑफ दी सेल म्हणून सुद्धा ओळखतो. रायबोझोमचं एक कॉमन नेम तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही सेल शिकली तेव्हा तुम्हाला याचा डिस्क्रिप्शन जरूर आलं असेल रायबोझोमचं, की रायबोझोम जे आहेत हे प्रोटीन फॅक्टरीज म्हणून ओळखल्या जातात. ते प्रोटीन तयार करायचं काम करतात. प्रोटीन बनवण्याचा कारखाना म्हणून त्यांना ओळखल्या जाते. काय नाव आहे? प्रोटीन फॅक्टरीज. फॅक्टरीज म्हणजे कारखाना, प्रोटीन जिथे तयार होतात. तर असे प्रोटीनला तयार करणारे जे ऑर्गॅनेल्स आहेत त्यांना आपण रायबोझोम असं म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सेलमध्ये ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ते प्रोटीनला तयार करतात. प्रोटीनला तयार करायची जबाबदारी त्या रायबोझोमची आहे. कारण हे प्रोटीन आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. प्रोटीनशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या जन्मापासून तर आपल्या मरेपर्यंत आपल्याला वेगळे वेगळे प्रोटीन लागतात. आपल्याला दिवसभरात वेगळं वेगळं कामं करायला प्रोटीन्स लागतात. लक्षात ठेवा. आपल्या बॉडीमधले बरेचसे हार्मोन्स हे प्रोटीन्स आहेत. आपल्या बॉडीतले सर्व एन्झाईम्स हे प्रोटीन्स आहेत. आपले सेल तयार व्हायला, आपले टिश्यू तयार व्हायला प्रोटीन्स लागतात. आपलं ब्लड तयार व्हायला, आपले हिमोग्लोबिन तयार व्हायला प्रोटीन्स लागतात. त्याचबरोबर आपल्या बॉडीचं संरक्षण करणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत, लक्षात ठेवा, अँटीबॉडीबद्दल आपण पुढे नंतर शिकणारच. तर अँटीबॉडीज ज्या आपल्या बॉडीचं संरक्षण करतात त्या अँटीबॉडी तयार सुद्धा प्रोटीनपासूनच होतात. प्रोटीनपासूनच आपले नख बनलेले आहेत, नेल्स, आपले केस बनलेले आहेत, आपल्या सेल, आपल्या टिश्यू बनलेले आहे. तर असं बऱ्याचशा गोष्टी या प्रोटीनपासून तयार झालेल्या आहेत. तर कोणत्या वेळी कोणता प्रोटीन तयार करायचा हे सगळं काही डीएनएकडे माहिती असते आणि त्या डीएनएची सगळी माहिती वाचून मग त्याच्या अकॉर्डिंग प्रोटीन हे रायबोझोम तयार करत असतात. जेवणाच्या अगोदर कोणता प्रोटीन तयार करायचा, जेवणानंतर कोणता प्रोटीन तयार करायचा, झोपताना कोणता प्रोटीन तयार करायचा, सकाळी कोणता प्रोटीन तयार करायचा, रात्री कोणता प्रोटीन तयार करायचा, हे सगळं काही जे आहे हे रायबोझोम ठरवत असतात. तर या रायबोझोमला म्हणूनच म्हटलं जातं प्रोटीन फॅक्टरीज ऑफ दी सेल. लक्षात ठेवा. तसं या सेलच्या खूप इम्पॉर्टंट पार्टबद्दल आपल्याला काही पॉईंटच्या मदतीनं सगळं काही डिटेलमध्ये शिकायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण याचा ऑक्युरन्स बघू. ते कुठे सापडतात आपल्याला रायबोझोम्स. तर बघा काय नोट केलेलं आहे, ऑकर्स इन ऑल लिव्हिंग सेल एक्सेप्ट आरबीसीज. जे रायबोझोम्स आहे बाळांनो हे प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये सापडतात. या पृथ्वीवरच्या प्रत्येक जिवंत सेलमध्ये सापडतात. ती युकॅरियोटिक सेल असो की प्रोकॅरियोटिक सेल असो, ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, ते बॅक्टेरिया असो, ते सायनोबॅक्टेरिया असो, ते प्लांट असो की ॲनिमल असो, मी असेल किंवा तुम्ही असणार, आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये रायबोझोम प्रेझेंट आहेत. प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, या पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवामध्ये रायबोझोम प्रेझेंट आहेत. फक्त कोणत्या सेलमध्ये रायबोझोम नाही बाळांनो ते सुद्धा लक्षात ठेवा. रायबोझोम जे आहे हे आरबीसी मध्ये नसतात. आरबीसी मध्ये रायबोझोम प्रेझेंट नाहीत. हे इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे रायबोझोमची डिस्कवरी कोणी केली? तर रायबोझोमची डिस्कवरी केली एक अमेरिकन सायंटिस्ट ज्याचं नाव आहे जॉर्ज पॅलेट. केव्हा केली? 1953 मध्ये. तर लक्षात ठेवा हा जॉर्ज पॅलेट जो आहे अमेरिकन सायंटिस्ट होता आणि त्या अमेरिकन सायंटिस्टनी या रायबोझोमची डिस्कवरी केली आणि म्हणूनच या रायबोझोम्सला त्याच्या नावावरूनच
पॅलेट पार्टिकल्स म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. तर हा जो जॉर्ज पॅलेट आहे हा खूप ग्रेट सायंटिस्ट होता, खूप मोठा सायंटिस्ट होता. बरंचसं काम यांनी सेल बायोलॉजीमध्ये केलं. खूप साऱ्या सेलमधल्या फिनॉमिना यांनी समजून सांगितल्या. यांनी रायबोझोमची पण डिस्कवरी केली आणि म्हणून या कामासाठी मग याला नोबेल प्राइज सुद्धा दिल्या गेलं. 1974 मध्ये जॉर्ज पॅलेटला नोबेल प्राइज सुद्धा भेटलं. हे गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. तर एक आणखीन तुम्हाला एक इंटरेस्टिंग इथे गोष्ट सांगतो की जो आपण लायझोझोम शिकलो बाळांनो, त्या लायझोझोमची डिस्कवरी केली होती क्रिश्चियन डी डुवे या सायंटिस्टने. आठवते तुम्हाला क्रिश्चियन डी डुवे यांनी लायझोझोमची डिस्कवरी केली होती आणि त्या कामासाठी त्या क्रिश्चियन डी डुवेला नोबेल प्राइज भेटलं होतं. केव्हा भेटलं होतं? 1974 मध्ये. नोट करून देतो, बिलकुल सिंपल गोष्ट आहे, काही हार्ड नाही. बघा 1974 मध्ये क्रिश्चियन डी डुवेला नोबेल प्राइज भेटलं होतं आणि याच वर्षी 1974 मध्ये जॉर्ज पॅलेटला सुद्धा नोबेल प्राइज भेटलं होतं. म्हणजे रायबोझोमचा शोध लावणारा पॅलेट आणि लायझोझोमचा शोध लावणारा क्रिश्चियन डी डुवे या दोघांनाही एकाच वर्षी नोबेल प्राइज भेटलं होतं. कारण हे दोन्ही ग्रेट सायंटिस्ट होते. दोघांनी सेल बायोलॉजीमध्ये खूप वर्क केलं, खूप सारं रिसर्च केलं आणि म्हणून मग त्यांच्या या कामासाठी या दोघांनाही एकाच वर्षी नोबेल प्राइज भेटलं. केव्हा? 1974 मध्ये. हे इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट दिलेली आहे बाळांनो, आपल्या बुकमध्ये सुद्धा माहिती हे सांगितलेली आहे रायबोझोम बद्दल. की काय सांगितलेलं आहे बघा, की एक आपले इंडियन सायंटिस्ट होते, इंडियन ओरिजिनचे. त्यांचं नाव आहे व्यंकटरमण रामकृष्णन. रामाकृष्णन, व्यंकटरमण रामाकृष्णन. हे तमिळनाडूचे एक सायंटिस्ट होते जे मग नंतर अमेरिकेमध्ये जाऊन ते स्थायिक झाले, म्हणून आपण त्यांना NRI असं म्हणतो. ते इंडियन नाहीत पण इंडियन ओरिजिनचे आहे, मूळ आपल्या इथला आहे, पण आता ते अमेरिकेमध्ये राहतात. ते अमेरिकन आहेत, अमेरिकन सायंटिस्ट म्हणून ते ओळखल्या जातात. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी रायबोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, रायबोझोम कशा प्रकारचं फंक्शन करतात हे व्यवस्थित तऱ्हेनं समजून सांगितलं. म्हणून त्यांच्या या कामासाठी त्यांना नोबेल प्राइज दिल्या गेलं. कधी नोबेल प्राइज दिल्या गेलं ही सगळी माहिती दिली आहे. 2009 मध्ये यांना केमिस्ट्री मधलं नोबेल प्राइज भेटलं. काय नाव आहे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, येऊ सुद्धा शकते. की व्यंकटरमण रामकृष्णन यांनी नोबेल प्राइज दिल्या गेलं 2009 मध्ये. आणि कशासाठी? एक्सप्लेनिंग द स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ रायबोझोम. रायबोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, रायबोझोमचं फंक्शन कशा प्रकारचं आहे हे सगळं त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं. म्हणून त्यांना 2009 मध्ये नोबेल भेटलं. ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या एक ॲज अ इंडियन म्हणून, आपण एक भारतीय म्हणून एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या लोकांना सायन्समध्ये एवढ्या चांगल्या कामासाठी नोबेल प्राइज सुद्धा भेटते. आणि हे एकटेच नव्हते, यांच्यासोबत आणखीन 2 सायंटिस्टला सुद्धा नोबेल प्राइज दिल्या गेलं. विभागून देतात ते. जसं की आपण इथे पण बघितलं की 1974 मध्ये 2 सायंटिस्टला नोबेल प्राइज भेटलं होतं. तसं 3 आहेत, ते एकाचं नाव मला आठवत नाही. एक आहे त्याच्यातला जॉर्ज पॅलेट आणि दुसरा होता क्रिश्चियन डी डुवे. तसंच 2009 मध्ये सुद्धा 3 सायंटिस्टला नोबेल प्राइज भेटलं होतं. एक आहे व्यंकटरमण रामाकृष्णन, दुसरे आहेत इस्रायलचे होते ते, त्याचं नाव आहे योनाथ. आणि जे थर्ड सायंटिस्ट होते ते USAचेच होते, अमेरिकनच होते, थॉमस शिट्स. तर अशा या तिघांना नोबेल प्राइज भेटलं होतं 2009 मध्ये. तर ही इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आपण बघू की याचे टाइप्स किती आहे रायबोझोमचे. तर बघा, रायबोझोमला चांगल्या तऱ्हेनं समजायसाठी आपण याचे 2 टाइप्स तयार केलेले आहेत, 2 कॅटेगरी याच्या तयार केलेल्या आहे. तर फर्स्ट टाइप जो आहे सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स आणि सेकंड जो टाइप आहे याचा ऑर्गॅनेल्स रायबोझोम्स. तर हे सायटोप्लाझ्मिक रायबोझोम जे आहे नावातच आहे, हे सायटोप्लाझ्म मध्ये प्रेझेंट असतात. जे सेलचं सायटोप्लाझ्म आहे त्या सायटोप्लाझ्म मध्ये हे प्रेझेंट असतात, म्हणून यांना सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स असं म्हणतात. आणि जे रायबोझोम्स ऑर्गॅनेल्स मध्ये प्रेझेंट आहेत, एखाद्या सेलच्या ऑर्गनच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत, अशा रायबोझोम्सला ऑर्गॅनेल्स रायबोझोम्स असं म्हणतात. तर मी थोडेसे एका डायग्रामच्या मदतीनं तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगतो की सगळ्यात आधी तर सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स कोणते आहेत. तर त्यासाठी आपण एक सेलची डायग्राम काढू. बघा, ही आहे काय, ही आहे सेल, ठीक आहे, आणि हे आहे सेलचं न्यूक्लियस. आता आपल्या या सेलमध्ये हे असे रायबोझोम आहेत, ठीक आहे. हा रायबोझोम, हे रायबोझोम मी काढलेले आहे, ठीक आहे. हे रायबोझोम काढलेले आहे इथे. तर हे रायबोझोम कुठे आहे? हे रायबोझोम जे आहेत हे सायटोप्लाझ्म मध्ये आहेत, म्हणून अशा रायबोझोमला आपण सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स असं म्हणतो. बघा काय आहे सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स. कोणाला म्हणणार आपण सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स? जे रायबोझोम सायटोप्लाझ्म मध्ये आहे, सेलच्या सायटोप्लाझ्म मध्ये आहे, ठीक आहे. हे लक्षात आली गोष्ट. त्याचबरोबर हे जे रायबोझोम्स आहेत हे जे आपली इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, आपण शिकलेलं आहे, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर सुद्धा रायबोझोम प्रेझेंट असतात. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर बघा, आता मी इथे काढतो, ही आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अशा टाईपचं आपण स्ट्रक्चर बघितलं होतं. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आपण स्टडी केलेला आहे. आणि या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर
सुद्धा या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवर सुद्धा हे रायबोझोम प्रेझेंट आहेत बघा. तर हे काही काही रायबोझोम जे आहेत हे असे आपल्या या सायटोप्लाझममध्ये फ्री असे सापडतात आपल्या. हे जसे हे रायबोझोम झाले हे फ्री रायबोझोम्स आहेत, आहे हे सायटोप्लाझममध्येच पण हे फ्री आहेत. आणि काही काही रायबोझोम जे आहेत हे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असे अटॅच सुद्धा दिसतात. त्याचबरोबर काही काही जे रायबोझोम आहेत ते या न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर सुद्धा अटॅच आपल्याला दिसतात बघा. हे आहे न्यूक्लियस आणि हे आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर सुद्धा रायबोझोम प्रेझेंट आहेत आहे की नाही. तर कुठे कुठे रायबोझोम प्रेझेंट आहे, काही रायबोझोम या असे या सेलमध्ये या सायटोप्लाझममध्ये फ्री इकडे तिकडे फिरत आहे. काही काही रायबोझोम्स या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच झालेले आहेत, चिपकलेले आहेत. काही काही रायबोझोम हे या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला सुद्धा अटॅच झालेले आहे. तर हे सगळे जे रायबोझोम्स आहेत या सगळ्या रायबोझोम्सला आपण म्हणतो सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स, कारण हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. हे इथे एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की काही काही रायबोझोम जे आहेत हे असे इकडे तिकडे सायटोप्लाझम मध्ये फिरताना दिसतात आपल्याला. अशा सेपरेट रायबोझोमला आपण काय म्हणतो, फ्री रायबोझोम्स. काय म्हणतो आपण, फ्री रायबोझोम्स. तर हे आहे फ्री रायबोझोम जे कुठेही इकडे तिकडे सेलमध्ये जाऊ शकतात, सायटोप्लाझममध्ये इकडे तिकडे जाऊ शकतात. आणि काही काही रायबोझोम तुम्हाला दिसतात की या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला असे अटॅच झालेले आहेत, बरोबर, अटॅच झालेले आहे. म्हणून अशा टाईपच्या रायबोझोमला अटॅच रायबोझोम्स किंवा बाउंड रायबोझोम्स असं म्हणतात. तर बघा हे दोन्ही इम्पॉर्टंट गोष्ट आहेत. तर अशा रायबोझोमला आपण काय म्हणतो, बाउंड रायबोझोम. तर आपण या रायबोझोमचे आणखी इथे दोन टाईप बघितले. काही रायबोझोम या सायटोप्लाझममध्ये फ्री इकडे तिकडे फिरतात, त्यांना आपण फ्री रायबोझोम्स असं म्हटलं. आणि काही काही रायबोझोम या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला असे चिपकलेले आहेत किंवा अटॅच झालेले आहेत. अशा टाईपच्या रायबोझोमला आपण बाउंड रायबोझोम्स असं म्हणतो. आता हे बाउंड रायबोझोम्स असो की फ्री रायबोझोम्स असो, हे दोन्हीला आपण सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स असं म्हणतो, कारण हे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. हे दोन्ही रायबोझोम, बाउंड रायबोझोम आणि फ्री रायबोझोम, हे दोन्ही सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असल्यामुळे आपण त्यांना सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स असं म्हणतो. तर हा रायबोझोमचा फर्स्ट टाईप आपण इथे समजून घेतला. बिलकुल इझी आहे वाढवणं, काहीच हार्ड नाही. सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे रायबोझोम म्हणून आपण त्यांना सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स असं म्हटलं. त्यातही काही काही रायबोझोम हे सायटोप्लाझम मध्ये इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसतात म्हणून आपण त्यांना फ्री रायबोझोम्स असं म्हटलं. त्याचबरोबर काही काही रायबोझोम्स असे आहेत की जे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच झालेले आहेत, त्याच्या बॉर्डरला जाऊन ते चिपकलेले आहेत, त्याच्या मेम्ब्रेनला जाऊन ते चिपकलेले आहे. म्हणून अशा टाईपच्या रायबोझोमला आपण अटॅच किंवा बाउंड रायबोझोम्स असं म्हणतो. तर या प्रत्येकाचं वेगळं फंक्शन सुद्धा आहे, आपण ते सुद्धा समजून घेऊ. फ्री रायबोझोमचं वेगळं फंक्शन आहे, बाउंड रायबोझोमचं वेगळं फंक्शन आहे. ते सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते आपल्याला पुढे शिकायचंच आहे. तर हा फर्स्ट डिफरन्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर जो रायबोझोमचा सेकंड टाईप आहे तो आहे ऑर्गेनेल्स रायबोझोम्स. आता या नावातच आहे असे रायबोझोम्स की जे ऑर्गॅनेल्स मध्ये प्रेझेंट आहेत, अशा रायबोझोम्सला आपण ऑर्गॅनेल्स रायबोझोम्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया असेल, आपण मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर शिकलो बाळांनो. त्याचबरोबर प्लास्टिड आहे, त्या प्लास्टिडचं पण आपण स्ट्रक्चर शिकलो. आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर शिकलो. या दोघांमध्ये तुम्हाला दिसेल की रायबोझोम प्रेझेंट होते, बरोबर. आता मी डायग्रामच्या मदतीनं तुम्हाला समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल की हा आहे आपला मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे, हा मायटोकॉन्ड्रिया आहे आणि या मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये सुद्धा रायबोझोम्स प्रेझेंट आहेत, बरोबर, रायबोझोम्स प्रेझेंट आहेत. तर जे रायबोझोम्स एखाद्या सेल ऑर्गॅनेलच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत, अशा रायबोझोम्सला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनेल्स रायबोझोम. लक्षात आलं का? तर हा मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रियाच्या आत सुद्धा रायबोझोम्स प्रेझेंट आहेत म्हणून अशा रायबोझोमला आपण काय म्हटलं, ऑर्गॅनेल्स रायबोझोम. तर दोन्ही गोष्टी लक्षात आल्या, दोन्ही रायबोझोमचे टाईप समजले तुम्हाला की जे रायबोझोम्स सायटोप्लाझम मध्ये आहेत त्यांना आपण सायटोप्लाझ्मिक रायबोझोम्स म्हटलं. काही काही रायबोझोम्स हे या सेलच्या ऑर्गॅनेलच्या आतमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. कोणत्या कोणत्या सेलच्या ऑर्गॅनेल्समध्ये रायबोझोम प्रेझेंट असतात, एक म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, नाव लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया आपण शिकलेला आहे मायटोकॉन्ड्रिया. आणि दुसरा आहे प्लास्टिड. प्लास्टिडमध्ये कोणता, क्लोरोप्लास्ट आपण शिकलो. क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा रायबोझोम प्रेझेंट होते. हे सगळं काही झालेलं आपलं, आपण स्ट्रक्चर सगळं काढलेलं आहे, त्याच्यामध्ये शो सुद्धा केलेला आहे, त्याच्यामध्ये दाखवलं सुद्धा आहे हे सगळं. तर ठीक आहे, तर अशा तऱ्हेने हे रायबोझोमचे 2 टाईप्स पडतात बाळांनो. बिलकुल इझी आहे, बिलकुल सिंपल आहे. आणि आता नेक्स्ट पॉईंट आपण समजून घ्यायचा की रायबोझोमचा नंबर्स किती असतो, याची संख्या किती असते. तर एक लक्षात ठेवा की रायबोझोम जे आहे काय सांगितलेलं आहे, few to thousands एवढे असतात ते. म्हणजे काही काही सेलमध्ये आपल्याला रायबोझोम जे आहे हे 10, 12, 100 असे दिसतील. काही काही सेलमध्ये ते 10,000, 20,000, 50,000 सुद्धा एखाद्या सेलमध्ये आपल्याला रायबोझोम प्रेझेंट दिसू शकतात.
आता इथे आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या की ज्या सेलला जास्त प्रोटीन तयार करावे लागतात त्या सेलमध्ये रायबोझोम जास्त असतील, कारण की रायबोझोमचं काम काय आहे? रायबोझोमचं काम आहे प्रोटीन तयार करणे. आता ज्या सेलला जास्त प्रोटीन तयार करावे लागतील त्या सेलमध्ये रायबोझोम जास्त असतील. आता ज्या सेल कमी प्रोटीन तयार करतील त्या सेलमध्ये रायबोझोम सुद्धा कमी असतील. आलं का लक्षात? किती सिंपल आहे बघा की काही काही प्रोटीनला खूप काही काही सेलला खूप प्रोटीन तयार करावे लागतात, मग अशा सेलमध्ये रायबोझोम संख्येनं जास्त असतील. काही काही सेलला प्रोटीन बिलकुल तयार करावं लागत नाहीत किंवा एकदम कमी प्रोटीन्स तयार करावे लागतात, तर मग अशा सेलमध्ये रायबोझोमची काही जास्त आवश्यकता नाही. अशा सेलमध्ये कमी रायबोझोम असले तरी चालतात. लक्षात आलं? तर हे आपण याच्या नंबरबद्दल शिकलो. त्यानंतर पुढे आहे याची साईज कशी असते. आता रायबोझोम जे आहे याची जी साईज आहे ते ठरवण्यासाठी काही मेथड आहे आणि या रायबोझोमची पार्टिकलची किंवा रायबोझोमची साईज ठरवण्याचं काही एक युनिट सुद्धा आहे. तर ते सुद्धा आपण या पॉईंटच्या मदतीने समजून घेऊ. बघा की काय लिहिलेलं आहे आपण, की आपल्या बुकमध्ये सुद्धा हे सगळं काही दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? साइज ऑफ रायबोझोम्स इज डिटरमाइंड बाय सेडिमेंटेशन कोइफिशियंट इन दी सेंट्रीफ्यूज. इट इज मेजर्ड ॲज अ स्वेडबर्ग युनिट आणि ते डिनोट करतात एसने. आता हे जे रायबोझोम्स आहेत या रायबोझोम्सला याची जी साईज आहे हे कशी ठरवतात? तुम्ही सेंट्रीफ्यूज मशीन बघितली असेल. सेंट्रीफ्यूज मशीन ती गोल गोल जोरात फिरते अशी. एका मिनिटामध्ये ती 100 चक्कर मारू शकते किंवा एका मिनिटामध्ये ते 1000 असे राऊंड गोल गोल मारू शकते. आता हे काय करतात? रायबोझोमला त्या सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टाकतात, त्याला असं गोल फिरवतात. म्हणजे त्या रायबोझोमला काय केलं? त्या रायबोझोमला सेंट्रीफ्यूज केलं आणि मग सेंट्रीफ्यूज केल्यानंतर तो रायबोझोम किती वेळात खाली बसतो म्हणजे त्याचा सेडिमेंटेशनचा रेट बघितला जातो. त्या सेडिमेंटेशनच्या रेटच्या अकॉर्डिंग त्या रायबोझोमचा टाईप ठरवला जातो आणि तो रायबोझोम किती मोठा आहे, साईजने किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी जे युनिट वापरल्या जाते त्या युनिटला म्हटलं जातं स्वेडबर्ग युनिट आणि ते शो केल्या जाते एसनी. तर एस म्हणजे काय? एस म्हणजे इथे आहे स्वेडबर्ग युनिट. स्वेडबर्ग नावाचा हा सायंटिस्ट होता आणि यांनी हे सगळं काही मेजर करून ठेवलं. यांनी हे सगळं काही रायबोझोम बद्दल सांगितलं, म्हणून या सायंटिस्टचं नाव या युनिटला दिल्या जाते स्वेडबर्ग युनिट म्हणून. ठीक आहे. तर आता हे रायबोझोमची साईज कशी मोजतात हे सुद्धा आपण शिकलो. रायबोझोमचे पार्टिकल जे असतील त्याची साईज कशी मोजल्या जाते हे याचा आपण स्टडी केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला? तर बघा की रायबोझोम्स आर नॉन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ रायबोझोमल RNA अँड प्रोटीन. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की रायबोझोममध्ये मेम्ब्रेन नसतेच. नॉन मेम्ब्रेनस आहेत ते. आपण आतापर्यंत बरेचसे ऑर्गॅनेल बघितले बाळांनो सेलचे. काही काही ऑर्गॅनेल असे होते की ज्यांच्या आजूबाजूला एकच मेम्ब्रेन आहे. काही काही ऑर्गॅनेल आपण बघितली की त्यांच्या आजूबाजूला एकच अशी मेम्ब्रेन आहे. काही काही ऑर्गॅनेल आपण असे बघितले की ज्यांच्या आजूबाजूला 2 मेम्ब्रेन आहे. एक्सटर्नल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आहे ना. स्टडी केलं ना आपण काही. तर आपण काय बघितलं की काही काही सेलमध्ये ऑर्गॅनेल असे आहेत की ज्यांच्या आजूबाजूला एकच मेम्ब्रेन आहे किंवा काही काही ऑर्गॅनेल असे आहेत की ज्यांच्या आजूबाजूला 2 मेम्ब्रेन आहे एकावर एक. पण रायबोझोम असा ऑर्गॅनेल आहे की ज्याच्या आजूबाजूला बिलकुल मेम्ब्रेन प्रेझेंट नाही. हे इथे इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन सुद्धा येतात. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, क्वेश्चन येऊन सुद्धा गेलेलं आहे की कोणत्या कोणत्या ऑर्गॅनेलच्या आजूबाजूला मेम्ब्रेन असते आणि कोणत्या कोणत्या ऑर्गॅनेलच्या आजूबाजूला मेम्ब्रेन नसते. तर मेम्ब्रेनस आणि नॉन मेम्ब्रेनस ऑर्गॅनेल व्यवस्थित तऱ्हेनं डिफरन्शिएट करून लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. तर ज्या रायबोझोमच्या आजूबाजूला आपल्याला मेम्ब्रेन दिसत नाही म्हणून आपण त्याला म्हटलं नॉन मेम्ब्रेनस स्ट्रक्चर. आणि रायबोझोम कशापासून बनलेला आहे? तर रायबोझोम जो आहे हा रायबोझोमल RNA म्हणजे RNA म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये. रायबोझोम जो आहे हा रायबोझोमल RNA आणि प्रोटीन पासून बनलेला आहे. ही इथे एक गोष्ट तुम्हाला नोट करून ठेवायची आहे, लक्षात ठेवायची आहे बिलकुल. तर रायबोझोम कशापासून बनलेला आहे? रायबोझोम हा RNA म्हणजे रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्स पासून बनलेला आहे. आणि हा कसा आहे? हा नॉन मेम्ब्रेनस आहे. ह्या 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा की रायबोझोम हा नॉन मेम्ब्रेनस आहे, मेम्ब्रेन नाही त्याच्या आजूबाजूला. त्यानंतर रायबोझोम हा रायबोझोमल RNA आणि प्रोटीन पासून बनलेला आहे. तर ही आणखीन एक पॉईंट आपण याच्याबद्दल शिकलो रायबोझोम बद्दल. नेक्स्ट आणखीन आता काय आपण बघू की पुढे काय सांगितलं की रायबोझोम काय आहे. तर रायबोझोम जे आहे इट कन्सिस्ट ऑफ 2 सब युनिट्स, ए स्मॉल अँड लार्ज सब युनिट. जो रायबोझोम आहे बाळांनो इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. रायबोझोम हा 2 सब युनिट पासून बनलेला आहे. 2 छोट्या छोट्या मॉलिक्यूल पासून तो बनलेला आहे. 2 छोट्या पार्टिकल पासून बनलेला आहे. एक त्याच्यामधला मोठा पार्टिकल असतो, एक छोटा पार्टिकल असतो. तर बघा लक्षात ठेवा की काय म्हटलं आपण? इट कन्सिस्ट ऑफ रायबोझोम कसा बनलेला? इट कन्सिस्ट ऑफ 2 सब युनिट. 2 सब युनिट पासून बनलेला आहे रायबोझोम. एक त्याच्यामधलं स्मॉल सब
युनिट असते आणि एक लार्ज सब युनिट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे डायग्रामच्या मदतीने मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल की हा आहे आपल्या या सेलमधला रायबोझोम. ठीक आहे, आता हा रायबोझोम 2 सब युनिट पासून बनलेला आहे. एक हे आहे त्याचं स्मॉल सब युनिट, हे आहे स्मॉल सब युनिट, आणि दुसरं असते त्याचं एक लार्ज सब युनिट. तर दिसते तुम्हाला, एक आहे स्मॉल सब युनिट आणि एक आहे लार्ज सब युनिट. एका छोट्या आणि एका मोठ्या सब युनिट पासून आपला रायबोझोम बनलेला असतो. ठीक आहे, हे लक्षात आलं. त्यानंतर आता पुढचा पॉइंट की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला 70S टाईपचे रायबोझोम बघायला भेटतात. ज्या काही प्रोकॅरियोटिक सेल आहे म्हणजे बॅक्टेरियाची, सायनोबॅक्टेरियाची, मायकोप्लाझ्माची जे काही सेल आहे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे रायबोझोम्स आहे. बघा, रायबोझोम बॅक्टेरियामध्ये पण आहेत, आपल्यामध्ये पण आहे. पण बॅक्टेरियामध्ये जे रायबोझोम्स आहेत किंवा युकॅरियोटिक किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे रायबोझोम्स आहेत ते 70S टाईपचे आहेत. हा रायबोझोम कसा आहे 70S, हा आपल्यामध्ये प्रेझेंट नाही. हा फक्त बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्येच हा रायबोझोम प्रेझेंट असतो 70S टाईपचा. ठीक आहे, एस म्हणजे काय, एस म्हणजे हा स्वेडबर्ग युनिट आहे. आणि हे 70 म्हणजे कसं तयार झालेलं आहे, हे 70 जे आहे हे 2 सब युनिट पासून बनलेले आहे. 2 सब युनिट कोणते याच्यातले, तर हा बघा, एक आहे स्मॉल सब युनिट 30चा आणि एक लार्ज सब युनिट 50चा. आपण आधीच सांगितले मी तुम्हाला की रायबोझोम जो आहे हा 2 सब युनिट पासून बनलेला, एक असते त्याच्यातलं स्मॉल, एक असते लार्ज. तसं आता हा रायबोझोम आहे फॉर एक्झाम्पल प्रोकॅरियोटिक मध्ये असलेला रायबोझोम जो 70S टाईपचा रायबोझोम आहे हा सुद्धा 2 सब युनिट पासून बनलेला आहे. लक्षात ठेवा, क्वेश्चन येतात. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो रायबोझोम आहे तो कसा आहे 70S टाईपचा आहे आणि 2 छोट्या युनिट पासून हा बनलेला आहे. 2 छोटे युनिट, दोन युनिट कोणते आहे, एक आहे छोटा आणि एक आहे मोठा. छोटा युनिट कोणता आहे 30 सब युनिट आणि दुसरा आहे 50 सब युनिट. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्या बॉडीमध्ये जे रायबोझोम आहे ते कशा टाईपचे आहेत, तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये, कारण आपली सेल युकॅरियोटिक सेल आहे, तर युकॅरियोटिक सेलमध्ये 80S टाईपचे रायबोझोम्स असतात. कसे असतात 80S टाईपचे रायबोझोम्स असतात. परत इथे एस म्हणजे काय स्वेडबर्ग युनिट, आणि हा जो 80S टाईपचा रायबोझोम आहे हा सुद्धा 2 सब युनिट पासून बनलेला आहे. एक आहे याच्यामधलं स्मॉल सब युनिट, एक आहे याच्यामधलं लार्ज सब युनिट. तर याच्यातलं स्मॉल सब युनिट कोणतं आहे, स्मॉल सब युनिट आहे 40 सब युनिट आणि दुसरं आहे लार्ज, ते आहे 60 सब युनिट. हे सगळं काही आपल्या या बुकमध्ये एका छोट्याशा पॅरेग्राफमध्ये ही सगळी माहिती सांगितली आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा. तर याच्यामध्ये आपल्याला 2 सेल ह्या दिलेल्या आहेत. एक प्रोकॅरियोटिक सेल आहे, एक युकॅरियोटिक सेल आहे. या दोन्ही सेल मधले जे रायबोझोम्स आहेत, एक म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S टाईपचा रायबोझोम दिलेला आहे आणि युकॅरियोटिक सेलमध्ये 80S टाईपचा रायबोझोम दिलेला आहे. आता हे दोन्ही रायबोझोम कसे फॉर्म झालेले आहेत हे काही या आपल्या एका डायग्राम म्हणजे कार्टून डायग्रामच्या मदतीने आपल्याला सांगितलेलं आहे. बघा तुम्ही, जी प्रोकॅरियोटिक सेल आहे ती प्रोकॅरियोटिक सेलमधला रायबोझोम 70S टाईपचा आहे आणि हा 70S टाईपचा रायबोझोम कसा बनलेला आहे, हा बनलेला आहे 30S सब युनिट आणि 50S सब युनिट पासून. तसे 30S युनिट आणि 50S सब युनिट अशा 2 सब युनिट पासून 70S टाईपचा जो रायबोझोम हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला बघायला भेटतो, हे दिलेलं आहे इथे. त्यानंतर युकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये 80S टाईपचा रायबोझोम असतो आणि हा 80S टाईपचा रायबोझोम कसा बनलेला आहे 40S सब युनिट पासून आणि 60S सब युनिट पासून. हे सुद्धा आपल्या याच्यात दिलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन काही माहिती दिलेली आहे की जसं याच्यामध्ये RNA आहे, प्रोटीन्स किती आहेत ते दिलेले आहे, कारण की हे जे रायबोझोम्स आहेत आपले हे प्रोटीन्स आणि रायबोझोमल RNA पासून बनलेले आहे. तर याची काही माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तर हे आपण या सगळ्या आता रायबोझोमचं स्ट्रक्चर, याचे टाईप गिव्ह वगैरे काही सगळं काही स्टडी केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, बिलकुल सिंपल पॉईंट होता. आता त्याच्यानंतर लास्ट पॉईंटकडे वळू आपण याच्या, आणि ते आहे त्याचं फंक्शन कशा प्रकारचं आहे. तर फर्स्ट आपण पॉईंट याचं समजून घेऊ. बघा, एक तुम्हाला त्याच्या अगोदर 2 गोष्टी इम्पॉर्टंट सांगतो. रायबोझोम जे आहेत, रायबोझोम आपल्याला 2 टाईपचे इथे दिसतात. एक म्हणजे बाउंड रायबोझोम आणि फ्री रायबोझोम. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या दोघांचे वेगळे फंक्शन आहे. सगळ्यात आधी आपण बाउंड रायबोझोमचं काय फंक्शन आहे ते समजून घेऊ. ठीक आहे, तर बघा बाउंड रायबोझोमचं काय फंक्शन आहे. काय सांगितलं आपल्या, बाउंड रायबोझोम्स जनरली प्रोड्यूस प्रोटीन्स दॅट आर ट्रान्सपोर्टेड आउटसाइड दी सेल आफ्टर प्रोसेसिंग
इन इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गॉल्गी कॉम्प्लेक्स. काय सांगितलं, जे बाउंड प्रोटीन्स बाउंड रायबोझोम्स आहे. बाउंड रायबोझोम्स म्हणजे कोणते, मी तुम्हाला आधीच सांगितलं, बाउंड रायबोझोम म्हणजे असे रायबोझोम की जे या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच आहेत. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला किंवा या ही जे आपली न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच रायबोझोमला आपण बाउंड रायबोझोम म्हणतो. आता हे जे बाउंड रायबोझोम आहे हे सुद्धा प्रोटीनच तयार करतात, कारण कोणतेही रायबोझोम असो ते प्रोटीनच तयार करते. ते बाउंड रायबोझोम असो की फ्री रायबोझोम असो, यांचं काम प्रोटीन तयार करणे आहे. आता आपण एक इम्पॉर्टंट इथे गोष्ट लक्षात ठेवा की या बाउंड रायबोझोमनी जी प्रोटीन तयार केलं, हे प्रोटीन नंतर या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये आणि गॉल्गी बॉडीमध्ये प्रोसेस केला जाते. काय म्हटलं, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्गी बॉडीमध्ये हे प्रोटीन प्रोसेस होतात आणि प्रोसेस झालेले जे प्रोटीन्स आहेत, प्रोसेस म्हणजे मग ऍक्टिव्ह झालेले आहेत, ठीक आहे, ऍक्टिव्ह झालेले जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स या सेलमध्ये नाही वापरल्या जातील, ते प्रोटीन्स या सेलच्या बाहेर पाठवल्या जातील आणि मग या सेलच्या बाहेर हे प्रोटीन जेव्हा जातात तेव्हा या प्रोटीनचा तिथे यूज केला जातो. तर अशा तऱ्हेचा रोल या बाउंड रायबोझोमचा आहे. लक्षात ठेवा, बाउंड रायबोझोमनी काय केलं, बाउंड रायबोझोमनी प्रोटीन तयार केले आणि हे प्रोटीन सेलच्या बाहेर पाठवले गेले, सेलमध्ये हे वापरल्या नाही गेले. सेलमध्ये याचा वापर नाही होत या प्रोटीनचा. हे प्रोटीन्स आतमध्ये जरी तयार होत असले तरी हे सेलच्या बाहेर पाठवल्या जातात. असा तऱ्हेचा याचा हा रोल आहे बाउंड रायबोझोमचा. आता याचं एक एक्झाम्पल सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. काय एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, की फॉर एक्झाम्पल ॲसिनार सेल्स ऑफ पँक्रियाज प्रोड्यूस पँक्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. आता आपण पँक्रियाचा स्टडी केलेला आहे. ह्युमन न्यूट्रिशन हा जो चॅप्टर आहे किंवा डायजेशन ॲब्झॉर्प्शन हा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण पँक्रियाजचा पूर्ण फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर ह्या सगळं डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये पँक्रियाजमध्ये आपण ॲसिनार सेल्स बघितल्या होत्या, ज्यांचं काम आहे डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करणे. आता पँक्रियाजच्या ज्या ॲसिनार सेल्स आहेत, कोणत्या, पँक्रियाजच्या ज्या ॲसिनार सेल्स आहेत त्या ॲसिनार सेल्समध्ये रायबोझोम प्रेझेंट आहे आणि हा रायबोझोम काय करतो, हा रायबोझोम जो आहे हा प्रोटीन्स तयार करतो आणि हे जे प्रोटीन्स आहे हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्समध्ये असतात आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे आहेत हे त्या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये आहेत आणि मग हा डायजेस्टिव्ह ज्यूस जो आहे हा आपल्या कुठे पाठवला जातो, हा डायजेस्टिव्ह ज्यूस आपल्या इंटेस्टाईनमध्ये पाठवला जातो, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पाठवला जातो आणि मग तिथे जाऊन आपल्या फूडला हे प्रोटीन्स किंवा हे जे एन्झाईम्स आहेत हे डायजेस्ट करतात. लक्षात ठेवा, सगळे एन्झाईम्स हे प्रोटीन्स असतात. समजलं का? आता जरी आपण समजा एन्झाईम म्हटले तरी ते प्रोटीन्सच आहेत. तर आता हे जे प्रोटीन्स इथे तयार झाले किंवा हे जे एन्झाईम्स तयार झाले हे कुठे झाले, हे सेलच्या आतमध्ये झाले. कोणत्या सेलच्या, ॲसिनार सेलच्या आतमध्ये हे एन्झाईम तयार झाले किंवा हे प्रोटीन्स तयार झाले. पण या प्रोटीननी किंवा या एन्झाईमनी कुठे जाऊन काम केलं, सेलच्या बाहेर जाऊन काम केलं. म्हणजे कुठे गेले, हे सेलमध्ये तर तयार झाले पँक्रियाजच्या, पण पँक्रियाजमधून हे कुठे गेले, आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हे एन्झाईम गेले आणि तिथे जाऊन मग त्यांनी ते डायजेशनची प्रोसेस कंप्लीट केली. म्हणजे एन्झाईम तयार झाले, म्हणजे प्रोटीन तयार झाले सेलच्या आतमध्ये, पण काम केलं त्यांनी सेलच्या बाहेर जाऊन. तसं हे एक्झाम्पल इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण बघू की बाउंड रायबोझोमचं तर आपण फंक्शन बघितलं, आता फ्री रायबोझोमचं काय फंक्शन आहे ते सुद्धा स्टडी करू. त्याच्या अगोदर आपल्याला काय पॉईंट दिलेला आहे, फ्री रायबोझोम्स कम टुगेदर फ्रॉम अँड फॉर्म अ चेन कॉल्ड पॉलीरायबोझोम्स ऑर पॉलिझोम्स. आता हे जे फ्री रायबोझोम्स आहेत जे सायटोप्लाझममध्ये इकडे तिकडे फिरतात, ठीक आहे, आपण बघितलं की हे जे रायबोझोम्स आहे हे या सायटोप्लाझममध्ये इकडे तिकडे फिरत असतात. आता कधी कधी काय आहे की हे एकत्र येतात आणि अशी एक चेन तयार करतात. दिसते तुम्हाला ही चेन तयार झाली या रायबोझोमची, हे एकत्र आले आणि या रायबोझोमने एक चेन तयार केली. अशा टाईपच्या रायबोझोमला पॉलिझोम्स किंवा पॉलीरायबोझोम्स असं म्हणतात. पॉली म्हणजे काय, पॉलीरायबोझोम, बघा इकडे वर्ड लिहिले, पॉली म्हणजे अनेक, खूप सारे, मल्टिपल्स. आता खूप सारे रायबोझोम तयार झाले किंवा यालाच म्हणतात पॉलिझोम सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पॉलिझोम सुद्धा म्हटलं जातं. तर अशा तऱ्हेने हे फ्री रायबोझोम्स एकत्र येतात, खूप सारे रायबोझोम एकत्र येतात आणि अशी चेन तयार करतात. या चेनला, रायबोझोमच्या चेनला म्हटलं जातं पॉलीरायबोझोम्स किंवा पॉलिझोम्स. मग आता हे रायबोझोम एकत्र आल्यानंतर करतात तरी काय, तर रायबोझोम हे प्रोटीन तयार करतात. पण इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हे जे रायबोझोम प्रोटीन तयार करतील, हे प्रोटीन या सेलच्या आतमध्येच वापरल्या जातील. हे प्रोटीन सेलच्या बाहेर पाठवल्या जाणार नाहीत. हे सगळे प्रोटीन या सेलच्या आतमध्ये यूज केल्या जातात. तर अशा टाईपचं फंक्शन या फ्री रायबोझोमचं आहे. लक्षात ठेवा.
आपण दोन इम्पॉर्टंट गोष्टी इथे शिकलो. एक, बाउंड रायबोझोमनी काय केलं, बाउंड रायबोझोमनी प्रोटीन तयार केले, पण ते प्रोटीन सेलच्या बाहेर पाठवल्या गेले, सेलच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलं. पण जे फ्री रायबोझोम्स आहे, हे फ्री रायबोझोम्स काय करतात, प्रोटीन तयार करतात सेलच्या आत, आणि हे प्रोटीन किंवा हे जे एन्झाईम्स आहे हे सेलच्या आतच यूज केल्या जातात. तर अशा तऱ्हेचा या फ्री रायबोझोमचा यूज आहे किंवा याचा फंक्शन आहे, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये. काय सांगितलेलं आहे की आपण जे काही जेवण वगैरे करतो ते शेवटी त्याचं शुगर तयार होते, बरोबर आहे, शुगर तयार होते, कार्बोहायड्रेट तयार होते, आणि मग ते सगळं शुगर कार्बोहायड्रेट आपल्या प्रत्येक सेलमध्ये जाते. आता त्या शुगरपासून एनर्जी घ्यायसाठी काही एन्झाईम आपल्याला लागतील, आणि ते एन्झाईम्स म्हणजेच ते प्रोटीन जे आहेत ते कोण तयार करते, ते फ्री रायबोझोम्स तयार करतात. ते प्रोटीन्स त्या शुगरला किंवा त्या आपल्या जेवणाला डायजेस्ट करायला किंवा त्या जेवणापासून एनर्जी घ्यायला जे एन्झाईम्स लागतील, जे प्रोटीन्स लागतील, ते कोणी तयार केले, ते फ्री रायबोझोम्सनी तयार केले. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं की हे रायबोझोम, फ्री रायबोझोम काय करतात, प्रोटीन किंवा एन्झाईम तयार करतात जे सेलच्या आतच वापरल्या जातात, आणि बाउंड रायबोझोम काय करतात, प्रोटीन सेलच्या आतमध्ये तयार करतात पण ते सेलच्या बाहेर पाठवतात. तर अशा तऱ्हेने याचा हा रोल आहे, याचं हे वर्क आहे. तर इथे आपण बिलकुल सिंपल पार्ट शिकलो बाळांनो. सेलचा खूप इम्पॉर्टंट आणि खूप सिंपल इझी पार्ट होता, आणि इम्पॉर्टंट सुद्धा होता, जो आहे रायबोझोम. याच्यानंतर आणखीन आपल्याला एक सेलचा ऑर्गॅनेलचा स्टडी करायचा आहे, आणि तो ऑर्गॅनेल आहे सायटोस्केलेटन. बिलकुल सिंपल आहे, ते सुद्धा समजून घे. त्याच्या अगोदर हे सगळं आपण डिलीट करू आणि त्या सायटोस्केलेटनबद्दल माहिती सगळी काही लिहून घेऊ. बाळांनो, आपल्याला आता सायटोस्केलेटन या सेलच्या पार्टचा स्टडी करायचा आहे. बघा, जसं जसं सायन्समध्ये प्रोग्रेस होत गेलं, नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट डिस्कवर झाले, नवीन नवीन मायक्रोस्कोप डिस्कवर झाले, आणि त्यामुळे काय झालं की सेलमधलं बरेचसे जे ऑर्गॅनेल्स आहे, सेलचं बरंचसं आपल्याला स्ट्रक्चर समजायला लागले. जे पार्ट आधी सेलचे आपल्याला माहीत नव्हते, नंतर चांगल्या चांगल्या मायक्रोस्कोप शोधल्यामुळे ते सेलचे नवीन पार्ट आपल्याला माहिती झाले. सेलमधलं बरंचसं स्ट्रक्चर आपल्याला माहीत झालं. सेल बायोलॉजीमध्ये खूप सारी डेव्हलपमेंट होत गेली. कशामुळे डेव्हलपमेंट होत गेली, जसं मायक्रोस्कोप चांगले शोधल्या गेल्यामुळे. कारण मायक्रोस्कोपच्या खाली सेल बघितल्यानंतर आपल्याला भरपूर सारे त्याच्यातले स्ट्रक्चर दिसले. त्यातलंच एक स्ट्रक्चर आहे ते म्हणजे सायटोस्केलेटन. तर सायटोस्केलेटन म्हणजे काय, सायटोस्केलेटन म्हणजे सेलमध्ये असलेलं एक फिलॅमेंटचं असं एक नेटवर्क आहे. छोटे छोटे जे फिलॅमेंट्स आहेत, छोटे असे जे धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे, त्याचं असं पूर्ण नेटवर्क जे आहे त्याला आपण सायटोस्केलेटन असं म्हणतो. तर सायटोस्केलेटन म्हणजे काय, स्केलेटन. जसं आपल्या बॉडीमध्ये कसा स्केलेटन आहे, स्केलेटन काय काम करतो, स्केलेटन हा आपल्या बॉडीला सपोर्ट द्यायचं काम करतो ना. आपल्या बॉडीमध्ये जो स्केलेटन आहे, ज्याला बोन्स वगैरे पासून आपला स्केलेटन बनलेला आहे, तसा सेलचा स्केलेटन सुद्धा आहे. सेलचा स्केलेटन कशापासून बनलेला आहे, तो फायबर्स पासून बनलेला आहे, आणि त्यालाच आपण सायटोस्केलेटन असं म्हणतो. हा वर्ड पण तसाच फॉर्म झालेला आहे. सायटो म्हणजे सेल, आणि स्केलेटन म्हणजे आपला ढाचा, हड्डीचा जो ढाचा. तसा सेलमध्ये जो एक ढाचा आहे, पण तो कशाचा आहे, तो फिलॅमेंटचा आहे. बारीक बारीक धाग्यापासून तो बनलेला आहे, फायब्रिल्स पासून तो बनलेला आहे. ठीक आहे. तर हा जो सायटोस्केलेटन आहे हा बनलेला आहे, सायटोस्केलेटन कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट किंवा 3 फिलॅमेंट पासून बनलेला आहे. कोणते कोणते आहेत ते दिलेले आहे आपल्याला. बघा, एक आहे मायक्रोट्युब्युल्स, दुसरं आहे मायक्रोफिलॅमेंट्स, आणि थर्ड आहे इंटरमिडिएट फिलॅमेंट. अशा 3 फिलॅमेंट किंवा 3 फायबर्स पासून, बारीक स्ट्रक्चर पासून बनलेले आहेत आपले सायटोस्केलेटन. तर सायटोस्केलेटन या 3 याच्यापासून बनलेलं आहे. आणि हे 3 कशापासून बनलेले आहे, तर हे 3ही बनलेले आहे एक विशिष्ट वेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्स पासून. कोणते कोणते प्रोटीन आहे, जसं की मायक्रोट्युब्युल्स आहे. हे मायक्रोट्युब्युल बनलेलं आहे ट्युब्युलिन नावाच्या प्रोटीन पासून. ट्युब्युलिन हे जे प्रोटीन्स आहे हे असं ग्लोब्युलर प्रोटीन आहे, गोल असं प्रोटीन आहे, आणि कुठे सापडते, मायक्रोट्युब्युल्समध्ये हे सापडते. म्हणजे सेलमध्ये सापडणारा हे एक प्रोटीन आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे मायक्रोफिलॅमेंट्स आहेत, जे आपल्या सेलमध्ये सापडतात, आपल्या सायटोप्लाझममध्ये जे मायक्रोफिलॅमेंट्स सापडतात, ते कशापासून बनलेलं आहे, ते ॲक्टिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेलं आहे. ॲक्टिन हे सुद्धा प्रोटीन आहे. ॲक्टिन हे कुठे प्रेझेंट आहे, ॲक्टिन हे मायक्रोफिलॅमेंटमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. ॲक्टिनमुळेच आपली सेल जी आहे कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होऊ शकते. आपल्या सेलचा जो शेप आहे तो ॲक्टिनमुळेच जो आहे मेंटेन राहतो. तर असं लक्षात ठेवा की ॲक्टिन म्हणजे काय, एक प्रकारचं प्रोटीन्सच आहे. त्यानंतर आणखीन सायटोस्केलेटन कशापासून बनलेला आहे, इंटरमिडिएट फिलॅमेंट पासून बनलेला आहे. हे इंटरमिडिएट फिलॅमेंटमध्ये काय आहे, ते इंटरमिडिएट फिलॅमेंट जे आहे हे फायब्रस प्रोटीन्स पासून बनलेले आहे. असे प्रोटीन की जे फायब्रस आहेत, धाग्यासारखे प्रोटीन्स आहेत, म्हणून त्यांना फायब्रस प्रोटीन्स म्हटलेलं आहे. तर हे फायब्रस प्रोटीन कुठे बघायला भेटतात, इंटरमिडिएट फिलॅमेंटमध्ये बघायला भेटतात. तशा या 3 फिलॅमेंट्स पासून, या 3 स्ट्रक्चर पासून बनलेला आहे काय, आपला सायटोस्केलेटन. आता या सायटोस्केलेटनचं वर्क काय आहे, सायटोस्केलेटनचं फंक्शन काय आहे आपल्या सेलमध्ये.
होते. आता स्केलेटन कशाचं काम करतो, जसं स्केलेटन आपल्या बॉडीमध्ये आपल्याला आधार देतो, आपल्याला सपोर्ट देतो, तसा सायटोस्केलेटन काय करतो, तर सायटोस्केलेटन जो आहे मेंटेनन्स ऑफ शेप ऑफ सेल, सेलचा जो एक विशिष्ट प्रकारचा शेप आहे तो मेंटेन कोणामुळे राहतो, सायटोस्केलेटनमुळे राहतो. बरोबर आहे. त्याचबरोबर अजून काय करतो हा सायटोस्केलेटन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल, सेल कॉन्ट्रॅक्ट होणार, रिलॅक्स होणार, जसं आपल्या मसल्स आहे, मसल ह्या पण सेलच आहे, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, हे हा सेलचा एक इम्पॉर्टंट काय आहे, हा एक सेलचा एक इम्पॉर्टन्स ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेलचं, कॉन्ट्रॅक्ट होणे, रिलॅक्स होणे. त्याचबरोबर आणखीन काय फंक्शन आहे, मोबिलिटी ऑफ सेल्स अँड सेल ऑर्गॅनेल्स, सेल ऑर्गॅनेल जे आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. तर हे जे आहे हे सगळं सायटोस्केलेटनमुळे पॉसिबल आहे. त्याचबरोबर लास्ट त्याचा फंक्शन आहे सेल डिव्हिजन. आपल्याला माहिती आहे सेलचं एक विशिष्ट आयुष्य आहे, सेल काही दिवसानंतर ती डिवाइड होऊन जाते. तर सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा या सायटोस्केलेटनचा एक इम्पॉर्टंट रोल आहे. तर अशा प्रकारे आपल्या सेलमध्ये, सेलच्या सायटोप्लाझममध्ये जे फायबर्स प्रेझेंट आहे, जे फायब्रिल्स प्रेझेंट आहे, त्यांना सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. तर हे 2 सेलचे ऑर्गॅनेल्स आपण इथे स्टडी केले, बिलकुल इझी होते. आता तुम्ही याच्यावरती बाळांनो हे सगळं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला इझी सुद्धा जात असेल, पण याच्यावरची जोपर्यंत तुम्ही स्वतः वाचत नाही बुक, आपलं टेक्स्टबुक किंवा तुमच्या ज्या काही नोट्स असतील त्या नोट्समधून जोपर्यंत हे तुम्ही पॉईंट्स वाचणार नाही, तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं समजणार नाही. म्हणून व्हिडिओ बघितल्यानंतर ताबडतोब जे तुमचे टेक्स्टबुक असेल किंवा जे तुमच्या नोट्स असतील त्या नोट्स तुम्ही जरूर वाचत चला आणि भरपूर त्याच्यावरचे MCQ सॉल्व करत चला. ठीक आहे. तर आता हे पॉईंट आपण इथे कंप्लीट केलेले आहे आणि तुमचे याच्यावरती काही प्रॉब्लेम्स असले आणि जर तुम्हाला काही याच्यावरती काही इश्यू असले काही, तर तुम्ही मला कमेंट करून जरूर विचारा. आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्याला आता शिकायचा आहे तो नेक्स्ट पार्ट इम्पॉर्टंट आपल्या सेलचा, आणि तो आहे न्यूक्लियस.